दिनेश बेंद्रे हा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गावदे मुशे संघाचा. चला दिनेश, आपण याचा आपला सन्मान घेण्याकरता मित्र आपण पाहतोय एक जबरदस्त अशी पर्वणी. आयुष्यामध्ये आपल्याला संधी मिळणं फार गरजेचं असतं. कधी कधी संधी आपल्यामुळे आपल्याला मिळत असतात, तर कधी कधी संधी आपल्याला दुसऱ्यांमुळे मिळत असतात. जेव्हा आपल्यामुळे आपल्याला संधी मिळते त्याचं तितकंसं व्हॅल्युएशन नसतं, मात्र जेव्हा संधी आपल्याला दुसऱ्यांमुळे मिळत असते खरोखर खूप मोठं व्हॅल्यू असतं, कारण दुसरा कोणीतरी आपल्यासाठी संधी निर्माण करतो. आणि आज आपण पाहतोय की गावदेवी मुशेद आणि सन्माननीय जगदीशजी सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने ही आपल्याला मिळालेली संधी. कारण एवढे स्टार गुणवान खेळाडू आज ब गटाचे सामने खेळत असताना आपण पाहतोय की गावासाठी खेळत असतात, मात्र आता हे संघासाठी खेळतात. चला पुन्हा एकदा असाच रोमहर्षक सामना होईल असा आपण एक विश्वास आशा व्यक्त करूया. डीएन रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस रायगड लिफ्ट कातळपाडा. हॅलो, दिनेश बेंद्रे मॅन ऑफ द मॅच ठरवल्यास आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे व्यासपीठावर येऊन. धन्यवाद. डाकी सर आणि अजय धरवडे सर, बक्षीस बघा या संघाला लगेच लागतंय, कारण इथे आपण पाहतोय कातळपाडा वर्सेस सातिर्जे. तर हा जो संघ समोर उभा आहे ज्यामध्ये जगदीश सावंत साहेबांचे चिरंजीव प्रतीक सावंतजी या ठिकाणी खेळत आहेत आणि त्यांचे बंधू आहेत दहिसर वरून प्रथमेश सावंतजी. लाईव्ह सामना प्रतीकजी बघतायत आणि त्यांनी प्रतीकजी तुम्हाला पुढील प्रमाणे बक्षीस लावले. प्रतीकजी, तुम्ही 10 रेड पॉइंट मारले तर रोख 5,000 रुपये बक्षीस दहीसरून तुम्हाला गुगल पेने येणार आहे, आणि 60 टॅकल मारल्यात तर 5,000 रुपये गुगल पेने येणार आहेत, आणि 3 अँकर होल्ड मारले तर 1,000 रुपये दहीसरवरून हे सामने लाईव्ह पाहिले जात आहेत. आणि थँक्यू सो मच, त्यासाठी मी प्रथमेशजी चव्हाण आपल्याला नक्की देतोय. वाघमारे सर, टाळ्यांचा वर्षाव पडतोय, बक्षिसांचा वर्षाव होतोय, अभिनंदनाचा वर्षाव होतोय, कौतुकाचा वर्षाव होतोय. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? लोक भुकेलेली असतात एका पैशा करता, लोक भुकेलेली असतात एका टाळी करता, लोक भुकेलेली असतात एका बुके करता, लोक भुकेलेली असतात एका शाली करता. डाकी सर, हे जे मोठं आयोजन आपण बघतोय या मोठ्या आयोजनाला डाकी सर तुम्ही आणि अजित हरवडे सर तुम्ही अक्षरशः 4 चांद लावले. एकदा अजित हरवडे सर आणि डाकी सरांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. धन्यवाद. सामन्याच्या दिशेने जाऊया. एक भन्नाट खेळ, मोठं आव्हान, मोठी मॅच तुमच्याकडे. निघालाय हंस धोंडशेकर, कर्णधार रूपी वादल. हा एक या विभागाचा एक घणाघाती हल्ला चढवणारा बक्कासूर रूपी वादल आहे. बघूया वेगाला थांबवू शकेल का. अर्थातच प्रतिस्पर्धी संघ डीएन रिसॉर्ट सातिर्जे. पहिला पुकार मेजवानी गोंदलपाडा विरुद्ध आरपी साऊंड अलिबाग. आपणास पहिला पुकार आपण जयतायत राहायचा आहे. गुणलेखक आपण नोंद ठेवायचे. प्रतीक सावंतचे गुण 10 पॉईंट झाल्यानंतर त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. गुणलेखक. आता मात्र सामन्याला सुरुवात. रायगड लिफ्ट कातलपाडा संघ मालक प्रशांत मधुकर चिंबुलकर, व्यवस्थापक सचिन पाटील, प्रशिक्षक प्राचीन चिंबुलकर सर. तर डीएन रिसॉर्ट सातिर्जे संघ मालक जितेंद्र ठाकूर साहेब. हो प्रयत्न छान, श्रीयोग चिंबुलकर. मात्र राग आणि रग याचा संघ मात्र यशस्वी झाला तो सातिर्जे संघ. चढाईची धुरा आणि रुद्ध दलवीच्या खांद्यावर. प्रत्येकाच्या हेअरस्टाईल बघाव्या आणि बघतच राहाव्या. आणि याला मात्र थांबवलंय 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चंदन सिंग. कमालीचा संघर्ष. आता मात्र चढाईची धुरा एक बलदंड शर्यष्टीवर. अर्थातच वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा चंदन सिंग आपल्या नावाप्रमाणे आपल्या सुगंधानं आपल्या खेळाच्या जोरावर रसिक मनावर थाप पाडेल का. गुणांचा बाण फुटला जाईल. या ठिकाणी 1 मिनिटासाठी थांबवतोय टाकी सर. सन्माननीय श्री संतोष करळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते. त्यांचं यथोचित स्वागत केलं जातं जगदीश सावंत यांच्या वतीने. तसेच सन्माननीय श्री गणेश लाड सुद्धा या ठिकाणी, गणेश लोहार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जाते.
पुन्हा एकदा जगदीश सावंत यांच्याकडून वेग ही ज्याची ओळख असांश धोंडशेकर कर्णधार यशस्वी होतोय, मैदानात चमकतोय, त्याला प्रत्युत्तर देईल सातिर्जे संघाकडून एक नवयुवक, हा सुद्धा तुफानी वेगाचा खेळाडू आहे. जर्सी नंबर 5 प्रसाद मोकल. 2-2 सुरुवात छान आहे. होईल हल्ला होईल, हमला चढवला जाईल. पुन्हा एकदा वापर केला जातोय की नवीन हत्यार, अर्थातच पुन्हा एकदा चढाई करेल जर्सी नंबर 03 साहिल संतोष दलवी. बघूया आपल्या संघासाठी काय मेहनत करेल. कबड्डीचं हे साम्राज्य कोण पुन्हा एकदा निर्माण करेल मैदानावर. मारला तर दिन हा राष्ट्रीय प्रश्न होणार आहे. खोट खोट बोलायचं नाही. मैदान बघूया कोण गाजवतोय. पुन्हा एकदा हृदयाची धडकणं वाढतील. हॅलो, टीवी एम्पायर कातलपड़ा रिव्यू 1 टच पॉइंट. हमारा डिसीजन नो टच पॉइंट. प्लीज रिव्यू. सुंदर मैदान सजलंय. रसिकांनी खचाखच भरलेली क्रीडा नगरी. पहिलं पर्व प्रगती पथावर. 2-2 जबरदस्त लाईट सर्व्हिस पाहायला मिळते या विभागात आणि जबरदस्त साऊंड सर्व्हिस. आपलं सुद्धा स्वागत आहे. कर्णधार प्रशांत मधुकर चिंबुलकर साहेब आणि जितेंद्र ठाकूर साहेब यांच्या सुद्धा हृदयात धडधड वाढणार. निखिल चव्हाण मैदानात आहे. मोठा धमाका होईल. रफ्तार का बादशाह मैदानावर कोण होईल. शिवप्रेमाने ओतपोत भरलेला संदेश वर्तक सर व्यासपीठाकडे चला. Unsuccessful. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो टच पॉइंट. चला पुन्हा एकदा 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना रंगताना दिसतोय. एकीकडे आपण पाहतोय निखिल असेल तर दुसरीकडे अंश असेल. खरोखर एक स्टार असे हे रायडर आज या ठिकाणी एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. रेडर बाद मैदानाच्या बाहेर. रायगड लिफ्ट कातलपाडा विरुद्ध डीएन रिसॉर्ट सातीरचे संघ मालक रायगड लिफ्ट कातलपाडा प्रशांत मधुकर चिंबुलकर साहेब, तर डीएन रिसॉर्टचे सातीरचे संघ मालक टीम ओनर जितेंद्र ठाकूर सर यांच्यामध्ये हा सामना रंगलाय. क्षणाला उत्कंठा वाढते. विजयसारखी चपलता रेडर मध्ये पाहायला मिळेल का. रेकॉर्ड असतात मोडण्यासाठी, हे रेकॉर्ड मोडले जातील का मैदानावर. संघात जागा बनवायची असेल तर धाडस करावं लागेल. अथांग महासागर आजूबाजूला पसरलेला दिसतोय. या मैदानावर इतिहास रचला जाणार. पुन्हा एकदा चढाईची धुरा.
सातिर्द्याच्या प्रांगणात चढाई करेल अंश नावाचा हा एक वेगवान तुफानी दमाचा खेळाडू हल्ला चढवेल आणि यश संपादन करतोय. याच मैदानावर गुणांचा पाऊस पडेल. 1 गुण. चार 2-2-4. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम. रेडर यशस्वी. जबरदस्त टच. प्रयत्न छान. आणि पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. अनिरुद्ध दळवी उंच पुरासा हा खेळाडू आहे. बघूया खेळाडूला सुद्धा थांबवण्याचं सामर्थ्य आहे. गुणांची मशीन कोण होईल आज. संघाला आकार देतोय. संघाच्या अस्मितेसाठी आता मात्र चढाई करेल तो म्हणजे निखिल चव्हाण. निखिल चव्हाणने सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहेत, हे विसरून जमणार नाही. परंतु आघाडी कातलपाडा संघाकडे आहे. प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे. कोण शरणागती पत्कारेल. हॅलो डॉक्टर सर, अनिरुद्ध दळवीबद्दल आपण आताच बोललात. नक्कीच सांगेन मी प्रेक्षक वर्गाला. ऑक्शन सोहळ्यामध्ये काही मोजकेच खेळाडू 10,000 पॉईंट्स टच झाले. त्याच्यामध्ये अनिरुद्ध दळवी हा खेळाडू जो आता आपल्याला खेळताना दिसतोय. डाके सर, तर विजयाचा शिव धनुष्य कोण पेलणार. गुणांची चोरी करावी लागेल. वारंवार चढाई आणि थर्ड रेड. प्रयत्न छान आणि यशस्वी क्षेत्ररक्षण. टाल्या टाल्यांचा गजर होऊन जाऊ द्या सातिर्जे संघासाठी. जवळ जवळ निसटला होता, परंतु मध्य रेषा स्पर्श करण्याच्या अगोदर मात्र टीमवर छान पाहायला मिळाला. ताकदीच्या जोरावर यश संपादन करण्यासाठी निघालेल्या खेळाडूला थांबवलंय. एक जबरदस्त असं डाके सर आपण सांघिक भावना पाहायला मिळाली. बॉन्डिंग पाहायला मिळालं या ठिकाणी. कारण संघ भावना या ठिकाणी कामी आली. कारण काही क्षणासाठी असं वाटलं होतं की आपल्याला अंश सटकतो निसटतोय, अगदी मध्यरेषेच्या जवळ पोहोचलाच होता. तितक्याच तिघं चौघजण पुढे सरसावले आणि ज्या पद्धतीने हल्ला करावा आणि शिकारीला जाळ्यात अडकावं त्याच पद्धतीने अंशला जाळ्यामध्ये अडकवलं आणि आता कोर्टच्या बाहेर बसतोय. मात्र अंश सारखा नामवंत दिग्गज रायडर जितका वेळ कोर्टच्या बाहेर बसेल तितका फायदा DN रिसॉर्टला असणार आहे. नक्कीच त्यांचे संघ कोच ह्या टिप्स हा कान मंत्र देत असतील. मात्र अंश डोनशेकर जसा कोर्टच्या बाहेर जशास ससे टीट फॉर टॅट हम भी खुश कम नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहतोय आपण चंदन सिंगला सुद्धा कोर्टच्या बाहेर बसवलं गेलंय. उत्तरात प्रत्युत्तर दिलं जातं. याला म्हणतात जिगरबाज खेळाडू, याला म्हणतात जिगरबाज संघ. की छोट्याशा पराभवाने हार मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत हे सिद्ध केलंय. पुन्हा एकदा रेड पाहतोय आपण. एक बेस्ट असा नामवंत गुणवंत खेळाडू अनिरुद्ध दळवी, ज्याचा मूळ संघ वेताळेश्वर किहीम. डाकी सर, चंदन सिंग याचा वारू रोखला. काय म्हणावं या खेळीला. वादली केली पाहायला मिळते ती कातलपाडा संघाकडून. संघ मालक आता खुश असतील. उभा ठाकलाय आणि अभेद भिंत 9 नंबर नरेंद्र जाधव चमकलाय मैदानात. घरचे सुद्धा खुश होतील. काय क्षेत्ररक्षण केलंय. ऍडव्हान्स टॅकल. जबरदस्त प्रयत्न यशस्वी. शिवकुमार का स्वागत. तर बघूया पुन्हा एकदा अंश धोंडशेकर. निखिल चव्हाण मध्यरक्षक असताना अंश मात्र माघार गेले. आता तील मात्र शंकाने 7 नंबरचा चढाईपट्टू साहिल वैती आता मात्र चढाईसाठी निघालाय. सातिर्जे संघ 1 गुणांनी पिछाडीवर. अजून वेळ बाकी आहे. मैदान गजबदला आणि आता चढाईसाठी निघतोय. पुन्हा एकदा
वारंवार चढाया करतोय, यशस्वी होतोय सुद्धा. भरधाव वेग निखिल चव्हाण आता मात्र रणनीती आखेल. प्रयत्न छान आणि उडवलंय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. अंश दोंडशेकर याला थांबवलं गेलंय. कमालीचा संघर्ष, हा सामना रसिकांना आनंद देईल. शेवटच्या क्षणामध्ये डाकी सर पाहिलं आपण, एक जबरदस्त असा डॅश केलाय की आता पर्याय उरलेला नाही डॅश केल्याशिवाय, ना तर अंश आपल्याला सापडणार नाही. आणि पुन्हा एकदा अंशवर हल्ला चढवलाय, कोर्टच्या बाहेर बसतोय. टिप्स दिल्या जात आहेत या ठिकाणी, त्रुटीत कालावधी घेतला जातोय, त्याच्यामध्ये टिप्स दिल्या जात आहेत. ह्या टिप्स फार महत्त्वाच्या असणार आहेत, कारण सामना अजूनही रोमांचक अवस्थेत पुढे सरकतोय. जिसकी अलग सोच वही है कोच. संघ प्रशिक्षक काहीसा कान मंत्र शकुनीची चाल चालताना दिसत आहेत, परंतु विजयाचा शंखनाद कोण करेल हे वेलच ठरवणार. तर आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही. अलिबाग रेवस पंचक्रोशीचा दरारा. पुन्हा एकदा वापर होतोय एक घरचा साज. अर्थातच कातलपाडा संघाचा अनिरुद्ध दलवी चढाई करेल मैदानात. या खेळाडूला सुद्धा थांबवण्याची ताकद आहे, पण अनिरुद्ध संयमी आहे. माघार घेणं कधी कधी गरजेचं असतं, परंतु चंदन सिंग हा सुद्धा वाघ आहे. जोपर्यंत समुद्र शांत आहे, कोणी समुद्रात पोहावं, उड्या माराव्या किंवा मासे पकडावेत, परंतु समुद्र शांत आहे तेव्हाच. समुद्राला जर सुनामी लाट आली ना, मोठी मोठी जहाज पाण्याखाली जातात. चंदन सिंग करिश्मा करेल मैदानात. या ही जर एक्सप्रेस रुलावर आली ना, चंदन सिंग थांबवणं कठीण जाईल. अनिरुद्ध आणि निखिल चव्हाण यशस्वी झालाय दलवी. कमालीचा संघर्ष, 2 गुण. मध्यांतर होतोय दुसरा पुकार आपण देतोय क्रीडांगण नंबर 1 साठी. मेजवानी गोंदलपाडा विरुद्ध आरपी साऊंड अलिबाग. आपणासाठी दुसरा पुकार, आपण जयत तयात राहायचंय. दरम्यान टाकी सर आपण बघतोय की सामना सुरू झाला तेव्हा दोन्ही संघ पॅरलल पोझिशन मध्ये खेळत होते. कधी 1 गुणांनी सातीरचे पुढे असायचा, तर 1 गुणांनी कातळपाडा. मात्र पहिला हाफ संपल्यानंतर शेवटच्या मिनिटामध्ये अनिरुद्ध दळवी सारखा असेल खेळाडू ज्याने एक प्रकारची झेप घेतली आणि जिद्दीने खेळ खेळला, आणि आता संघ त्यांचा आपण बघतोय 4 गुणांनी आघाडीवर आहे. ही एक स्ट्रॉंग पोझिशन जी कातळपाडा संघाला मिळालेली आहे, ती कितपत ते राखून ठेवत आहेत हे सुद्धा आपल्याला आता पाहायचं आहे. सेकंड हाफ एक निर्णायक दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 4 गुणांची पिछाडी मोडीत काढून पुन्हा आपल्याला आघाडीवर यायचंय. मात्र आपण पाहतोय त्यांचे 2च खेळाडू सेफ झोन मध्ये पाहतोय. रेडवर अंश पुन्हा एकदा लोणच्या नामुष्कीच्या जवळ या ठिकाणी पाहतोय आपल्याला डीएन सातीरचे संघ. हळूहळू होले होले ऐसते ऐसते टॉर्टॉइस स्पीडनी स्पर्धा पुढे सरकत असताना मात्र जोशा कांगारू आणि या ठिकाणी पाहतोय आपण अंश धोंडशेकर याच्यावर हल्ला चढवला होता. मात्र शक्ती आणि युक्ती दोन्ही शस्त्र वापरणाराच नेहमी बाजीगर ठरत असतो. जी अंश धोंडशेकरनी दोन्ही शस्त्र वापरली, एक पहिली शक्ती आणि नंतर कुठेतरी थोडीशी शक्ती कमी पडते म्हणून युक्ती, आणि शक्ती आणि युक्तीच्या जोरावर पुन्हा एकदा बादशाह ठरलाय तो अंश. डाकी सर. हॅलो. तर सामना आता रंगेल, कारण सातीरचे संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो. तर शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका. चंदन सिंग एक्सप्रेस आता मात्र रुलावर येईल. आता मात्र घणाघाती हल्ला होईलच मैदानावर. 6-13 अनिरुद्ध दलवी पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळतोय. यशस्वी खेळ मैदानात. अमित पाटील सर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. तर बघूया अनिरुद्ध दलवी चढाईची धुरा सांभाळत असताना
अरे मेंढरांच्या गोलक्यात जाऊन धाक दाखवायला लांडग्याला सुद्धा जमत, परंतु लांडग्यांच्या गोलक्यात जाऊन डरकाली द्यायला वाघच लागतो. तो वाघ या मैदानावरचा कोण होईल? का अविरत खेळी दिशादर्शक खेळी चंदन सिंगची पाहायला मिळेल. बघा बघा सुरुवात झाली, एक्सप्रेस रुळावर येते. गरज नसताना या ठिकाणी चंदन सिंग सारख्याला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न डाकी सर, कारण चंदन सिंग सारख्या खेळाडूला पकडण्यासाठी खूप मोठे डावपेच, एक जबरदस्त जिगरबाज या ठिकाणी ताकद असावी लागते, युक्ती असावी लागते. अन्यथा चंदन सिंग हा सेफ झोन मध्येच नेहमी राहत असतो. डाकी सर तर सलसलते रक्त शिवबाचे भक्त कप्पाली भगवाटीला, हाल हाल वादल कोणी अडवी या वादला. अरे आलाच कुणी अडवायला तर वाजू त्याचा खुलखुला, नाद करायचं नाही आमचा नादच खुला. छाती टोकून सांगतोय जगाला शिवबाचा माऊला. हल्ला आहे आता मात्र माघार घेणार नाही तो चंदन सिंग. एक्सलेटर वर पाय दिलाय, वेग वाढवलाय, खोलवर चढाई, 5 प्रयत्न छान आणि घणाघाती यशस्वी चढाई. 1, 2 आता फक्त मोजायचं आणि डिक्लेरेशन करायचं कृपया. नक्की चंदन सिंगने मात्र डाकी सर बघतो आपण पुन्हा एकदा डीएन रिसॉर्टच्या पेंडॉलमध्ये जल्लोषाचं वातावरण. थोडेसे निराश झालेले हितचिंतक पुन्हा उभे राहिलेत, पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लहर. खरं 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 बोला. चला 3 गुण सुपर रेड, पॉवरफुल, सक्सेसफुल असा हा सामना आता मैदानात जिवंत होतोय. जर लोण्याचा बोजा पडला तर मजा येईल, परंतु अंश धोंडशेकर हा थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल जबरदस्त चढाई करेल, आपल्या संघासाठी वादली खेळी करेल. संघ मालकांचा आता मात्र प्राण डोल्यात आलाय असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ हो हो, प्रयत्न जिकरीचे आणि पुन्हा एकदा थांबवलाय. अगदी अंतिम क्षणी पुन्हा एकदा हल्ला चढवलाय अंशवर. असं वाटलं होतं काही क्षणासाठी पुन्हा एकदा अंश सटकतोय, निसटतोय, मात्र या ठिकाणी पाहतोय आपण लोनची नामुष्की दिली जाते. हो त्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये, गुणफलक बदललाय. आता मात्र अनिरुद्ध दलवी याच्यावर पूर्ण संघाची तारणार प्रयत्न आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. अनिरुद्ध दळवी सारखा जेव्हा खेळाडू अयशस्वी होतो, नक्की संघासाठी एक मोठा हादरा असतो. फक्त मस्तकीच नव्हे रक्तात भगवा दिसतो, फक्त मस्तकीच नव्हे रक्तात भगवा दिसतो, कारण हृदयात आमच्या तो दाणता राजा शिवछत्रपती नांदतो, शिवछत्रपती नांदतो. बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. डाकी सर लाजवाब सुला 14 सामना रंगलाय, रंगात रंगू दे. तर तेला वाचून किंमत काही समयीच्या वातीला, आणि पाण्याशिवाय किंमत नाही जमिनीच्या मातीला. अहो धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, आणि कवडशिवाय पर्याय नाही रायगडच्या मातीला. तर ही रायगडची माती आता सलाम ठोकते या वीरांना. काय सामना. सातीर्जे 16, कातलपाडा 15. हृदयाची धडकणे वाढतील. आता मात्र आघात होईल, हमला होईल. युद्ध चांगलंच पेटलंय. आता मात्र इराण आणि अमेरिकेला सुद्धा मागे टाकतील असं हे युद्ध आता मात्र मैदानात पाहायला मिळते. कमालीचा संघर्ष आहे, तुफानी दमाचा. डाकी सर विनोदाचा भाग आहे. इराण अमेरिकेचं युद्धाचं नावच न काढणं बरं आहे. भयानक शांतता निर्माण होईल. परंतु पुन्हा एकदा चंदन सिंग, मी म्हटलं की ही एक्सप्रेस रुळावर येऊ देऊ नका, आली तर थांबवणं कठीण जाईल. काही कमबॅक केलाय, थांबवणं कठीण. सुयोग चिंबोलकर. प्रत्येकाची हेअरस्टाईल सुयोग चिंबोलकर चमकलाय. माधुरी दीक्षितची कंबर आणि वरती आणणं स्कर्ट, कमाल करतायत खेळाडू. जबरदस्त रक्ष प्रत्येकाचं वेधून घेतोय. तर बघूया पुन्हा एकदा मैदान. अंश धोंडशेकर गाजवेल का,
दिवाळी साजरी होईल का मैदानावर 17-15 आणि या खेळाडूला पुन्हा एकदा थांबवलंय, होत्याचं नव्हतं झालंय, कॅल्क्युलेशन बिघडलंय. 18-15. डाकी सर, आपण नीट बारकाईने पाहिलं असालच की जो सतत रेडवर पॉइंट मिळवतो तो चंदन सिंगने या ठिकाणी पकड केलेले अँकल होल्ड पाहायला मिळेल आपल्याला चंदन सिंगचा. याला म्हणतात ऑलराऊंडर खेळाडू, याला म्हणतात जिगरबाज खेळाडू. दुसरा पुकार, तिसरा पुकार मेजवानी निखिल, गोंधळपाडा आरपी साऊंड अलिबाग. चंदन सिंगचा वारून रोखला गेलाय, चांदण्या दाखवल्यात. काही क्षेत्ररक्षण आणि याचाच फायदा कातलपाडा संघ आता उचलणार. एक्सप्रेस थांबली, रुलावरून घसरली, जबरदस्त क्षेत्ररक्षण. दोन्ही पॅन्डॉल मध्ये आपण डाकी सर बघतोय, एका पॅन्डॉल मधले उठतायत, दुसऱ्या पॅन्डॉल मध्ये बसतायत, दुसऱ्या पॅन्डॉल मध्ये उठतायत, तर पहिल्या पॅन्डॉल मधले बसतायत. असा हा जर तर कभी इधर कभी उधर अशा पद्धतीचा सामना चालू आहे. मात्र एक गोष्ट डाकी सर नक्की आहे की कबड्डी मायबाप रसिकांचं मनोरंजन होत आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे काही क्षणानंतर ठरेल, पण मात्र कबड्डी मायबाप रसिकांचं मनोरंजन ह्या खेळाडूंनी जबरदस्त केलेलं आहे. कारण अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व 2 हा एक अविस्मरणीय व्हावी ही अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीने घेतलेली मेहनत, सन्मान्य जगदीश सावंत आणि गावरी मुर्शिदने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने फळाला आलेली आहे. किती ह्याचं मूल्यमापन करावं, खरोखर मूल्यमापनासाठी निकष सुद्धा कमी पडतील एवढी जबरदस्त यशस्वी स्पर्धा संपन्न होताना दिसतंय डाकी सर. आता मात्र वापर होईल तो खरोखर एक घणाघाती हल्ला चढवणार. अनिरुद्ध दलवी काय क्षेत्ररक्षण, आता डिफेन्स सजलंय. वादली केली सातीरच्या संघाकडून पाहायला मिळतंय. कमालीचा संघर्ष. निखिल चव्हाण याचा वापर केला जाईल आणि पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे कातलपाडा संघाला. अजून भरपूर वेळ बाकी आहे. कॅल्क्युलेशन बदलेल, कोण जिंकेल हे आता सांगणं कठीण जाईल. अंदाज कोणी नका लावू, कारण अजून भरपूर वेळ मैदानात बाकी आहे. रसिकांच्या टाळ्या. निखिल चव्हाण रेडवर डाकी सर, ज्याने जबरदस्त मगाशी पकड केली होती. कारण निखिल चव्हाण खऱ्या अर्थाने डाकी सर सांगतोय की हा सातीरजी संघाचा हा खेळाडू खऱ्या अर्थाने बेस्ट रायडर म्हणून ओळखला जातोय, नामांकित आहे. आज आपल्याला फार कमी रेड त्याच्या पाहायला मिळाल्या. कबड्डी मायबाप रसिकजन हो, नक्कीच तुम्हाला विनंती असणार आहे की जल्लोष तुम्ही करताय तो करायलाच पाहिजे, आम्हालाही तो गरजेचा आहे. टाळ्यांचा कडकडाट केला जातोय, शिट्या वाजवल्या जात आहेत आणि याचसाठी केला होता अट्टहास तो आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. वेल प्रत्येकाची येते. कोरोनामध्ये 20 रुपयाचा मास्क 200 रुपयाला विकला गेला आणि आता सिलेंडरचे सुद्धा भाव तुम्हाला माहिती आहे, म्हणून प्रत्येकाला भाव येतोय. सोना चांदीचे भाव गगनाला भिडले, आता खेळाडूंचे सुद्धा भिडतील. प्रत्येकाची वेल येते. वेळेत सोनं करा हे विसरू नका. पुन्हा एकदा चढाईसाठी चंदन सिंग हा तुपानी दमाचा खेळाडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होण्याची चिन्ह दिसतात, परंतु याला म्हणतात दहशत दरारा. डाकी सर, नक्कीच एक गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो या ठिकाणी. सेकंड हाफ मध्ये चंदन सिंगने खऱ्या अर्थाने जी सूत्र स्वतःच्या हातात घेतलीत त्याचा उल्लेख नक्कीच करावा असा वाटेल. कारण सर्वस्वी सूत्र जो संघ थोडासा कुठेतरी बॅकफुटवर गेला होता, पिछाडीवर गेला होता, हितचिंतक असतील, संघ मालक असतील, संघ कोच असतील, नाराज झाले होते. मात्र ज्या चंदन सिंगला तो ऑक्शन सोहळा आठवला की माझ्यासाठी या संघ मालकांनी जी बोली लावली त्या बोलीची किंमत मला आता चुकवावी लागेल, सिद्ध करावं लागेल मला की माझ्यासाठी बोली लावली ती फुकट जाऊ देणार नाही. आणि हा जिगरबाज खेळाडू हा जिगरबाज खेळ करताना दिसतोय. टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी केला जातोय. होईल होईल क्षेत्ररक्षण, परंतु यशस्वी. समुद्राचे पाणी कधी आटणार नाही आणि फुलांचा सुगंध कधी मिटणार नाही. अरे हा जन्म काय 7 जन्म गेले तरी कबड्डीची हाऊस कधी फिटणार नाही. महत्व आहे या खेळाला मित्रांनो. नावा रूपाला येत आहे मेहनतीच्या जोरावर. 21-17 अजून वेळ बाकी आहे. कातलपाडा संघ एक महत्वाची चढाई तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. या ठिकाणी डाकी सर, आता कसोटी फक्त खेळाडूंची नाही आहे डाकी सर,
शेवटच्या क्षणी कोचची कसोटी सुद्धा लागत असते. या शेवटच्या क्षणामध्ये कोच कशा पद्धतीने टिप्स देतोय, त्या कशा पद्धतीने फॉलो केल्या जात आहेत. कारण डिफरन्स ओनली 4 मार्क्स, 4 गुणांचा फक्त फरक आहे. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आणि कबड्डीमध्ये शेवटच्या रेडपर्यंत काय होईल सांगता येणार नाही. चला पाहूया. हाच खेळाडू संघासाठी आता मात्र संजीवनी घेऊन येईल का? निघालाय प्रयत्न छान, मात्र पुन्हा एकदा सखडलं गेलंय, थांबवलं गेले, मात्र बोनस आहे. संधीची वाट पाहणारे यशस्वी होत नसतात, तर संधी शोधून यश मिळवणारेच यशस्वी होत असतात. कधी कधी संधी आपण स्वतः शोधाव्या लागतात. संधी येईल याची वाट पाहणारा शक्यतो मागेच राहत असतो. चला 25-18. प्रयत्न काय करेल अंश, महत्वाची चढाई करेल का? होतोय होतोय, 1 गुण, शेवटचा मिनिट बाकी. गुणफलक पाहताय 25-19. अंश धोंडसेकर मैदानात आहे, काही शक्य आहे. मल्टिपल जर क्षेत्ररक्षण झालं तर सामना बदलेल. काय घडणार? अजून वेळ वाक्य, काही शक्य आहे मैदानात. घणाघाती हल्ला, बोनस पॉइंट. मेजवानी गोंदलपाडा विरुद्ध आरपी साऊंड अलिबाग. आपण स्वागत कक्षेवर यायचं आहे, आपणास अंतिम पुकार. नक्की सर, या ठिकाणी नक्कीच आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटेल. अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीचे मेंबर्स असणारे अजित अग्रे या ठिकाणी कोचच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कधी कधी एक माणूस किती भूमिका निभावत असतो हे सुद्धा तितकंच फार महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेतला जातोय प्लीज. सॉरी, चला कंटिन्यू गेम चालू होतोय. बघूया काय घडतोय. जवळ जवळ यशाकडे वाटचाल करतोय डीएन रिसॉर्ट सातीरचे. कमालीचा संघर्ष मैदानात. जी आघाडी सुरुवातीला कातलपाडा संघाकडे होती ती चंदन सिंगनं मोडून काढली आणि अंतिम विसल होते. जबरदस्त खेळी सातीरच्या संघाकडून. मी म्हटलं की चंदन सिंग ही एक्सप्रेस रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल आणि तेच झालं. कातलपाडा संघाने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं ते चंदन सिंगनं. स्वागत देऊया संधी डीजे मास्टर.